डॉक्टर शिरीष वळसंकर हे सोलापूरमधले डॉक्टर. त्यांची चर्चा फक्त सोलापूरमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये होती. आजूबाजूच्या कित्येक जिल्ह्यांमधल्या पेशंट्सवर डॉक्टर वळसंकरांनी उपचार केले होते. पॅरालिसिसचे उपचार घेण्यासाठी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलेला पेशंट हमखास बरा होणार ही कित्येक कुटुंबांना असलेली खात्री होती. डॉक्टर वळसंकर यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कित्येक रुग्णांवर अगदी कमी दरामध्ये किंवा मोफत उपचार करायचे. कित्येकांची भली मोठी बिलं त्यांनी माफ केली होती. पण शुक्रवारी 18 एप्रिलच्या रात्री त्यांनी जेव्हा स्वतःला संपवलं या बातमीने सगळेच हादरले आणि यामागे नेमकं काय कारण असेल याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला हे सगळं कौटुंबिक वादातून घडल्याच्या चर्चा होत होत्या, पण आता यामागचं एक वेगळंच कारण समोर आलं आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार ही सगळी घटना डॉक्टर वळसंकरांना आलेल्या मानसिक तणावातून घडली आणि त्यांनी लिहिलेल्या एका चिठ्ठीमध्ये यासाठी जबाबदार धरले त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला. त्यांच्या चिठ्ठीवरून पोलिसांनी मनीषा मुसळे माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटकसुद्धा केली आहे. पण या प्रकरणात नेमकं काय घडलं, आत्तापर्यंत कोणती माहिती समोर आली आणि डॉक्टर वंसळकरांनी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये नेमकं काय आहे ते बघूयात. 18 एप्रिलच्या रात्री डॉक्टर वंसळकर हे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करून आपल्या घरी गेले होते. त्यानंतर ते आपली पत्नी आणि सासरहून आलेल्या मुलीसोबत बोलत होते. रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ते बाथरूममध्ये गेले आणि त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यानंतर त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले, पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. त्यांनी हा टोकाचा निर्णय घेण्यामागे काय कारण असू शकतं याची चर्चा बाहेर सुरू झाली होती. त्यात पहिलं कारण समोर आलं त्या आर्थिक व्यवहारातून बेदखल केल्याचं आणि याचीच लिंक लागली त्या महिलेशी. डॉक्टर शिरीष वळसंकर हे SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सचे सर्वेसर्वा होते. त्यांनी रुग्णसेवा म्हणून कित्येक बिलं माफ केली होती. समोरच्या पेशंटची परिस्थिती नसली तर अगदीच माफक दरामध्ये ते उपचार करायचे. हीच गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू राहावी यासाठी ते कायम आग्रही होते. पण मागच्या काही दिवसांपासून त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारामधून बेदखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जे हॉस्पिटल उभं करण्यामध्ये वळसंकर यांची सगळ्यात मोठी भूमिका होती तिथे व्यवहार कसे व्हावेत हे ज्यांनी ठरवलं त्यांनाच बाजूला करून या हॉस्पिटलमध्ये व्यवहाराची नवीन पद्धत अंमलात आणली गेली. डॉक्टर वळसंकरांना या हॉस्पिटलमधले सगळे आर्थिक व्यवहार कागदपत्रे हवे होते, यासाठी त्यांचा आग्रह होता. पण सध्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. ही गोष्ट डॉक्टरांना अजिबात पटत नव्हती. त्यांनी याच्यावर आक्षेप सुद्धा घेतला होता, पण ना कोणी त्यांचं म्हणणं ऐकलं ना त्यांचा आक्षेप. यातून डॉक्टर शिरीष वंसळकर हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बेदखल झाल्याचंच बोललं जाऊ लागलं आणि त्यातूनच ते तणावात गेले होते. पण हे सगळं थांबावं आणि हॉस्पिटलमध्ये होणारे सगळे आर्थिक व्यवहार नोंद करूनच व्हावेत अशी त्यांची मागणी होती. पण हीच मागणी फेटाळली जात असल्याने डॉक्टर वंसळकरांनी ही रक्कम स्वीकारण्याचं काम हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी म्हणून जी महिला काम करत होती त्या मनीषा मुसळे माने या महिलेला कामावरून काढून टाकलं होतं. डॉक्टर वंसळकरांना पैशापेक्षा प्रामाणिकपणा जास्त महत्त्वाचा होता. पण माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या महिलेला कामावरून काढून टाकल्यानंतर या महिलेने स्वतःचं जीवन संपवून टाकण्याची धमकी डॉक्टर वंसळकरांना दिली होती. तिने अशी धमकी दिल्यानंतर डॉक्टर वंसळकर तणावाखाली होते. या प्रकरणामध्ये त्या महिलेच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करा असा सल्ला सुद्धा त्यांना देण्यात आला होता, पण डॉक्टरांना ते मान्य नव्हतं. साहजिकच या सगळ्या प्रकरणातला तणाव आणखी वाढत गेला. त्यातूनच डॉक्टरांनी टोकाचा निर्णय घेतला असं आता बोललं जात आहे. माध्यमांनी आणि पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार स्वतःला संपवण्याआधी डॉक्टर गिरीश वंसळकर यांनी एक चिठ्ठी सुद्धा लिहिली होती, ज्यामध्ये मनीषा मुसळे मानेचा उल्लेख करत ज्या महिलेला आपण आयुष्यामध्ये उभं केलं, हॉस्पिटल प्रशासनाची सूत्र हातात दिली, त्याच महिलेने आपल्यावरती घाणेरडे आरोप केले. हे आता आपल्याला सहन होत नाही असं नमूद केलं आहे. सुरुवातीला डॉक्टर वंसळकर यांनी स्वतःला का संपवलं याबद्दल अनेक तर्क लावले जात होते, पण आता त्यांनीच लिहिलेली चिठ्ठी आणि त्यात नमूद केलेलं महिलेचं नाव यामुळे त्यांच्या निर्णयामागचं गूढ उलगडलं गेलं असल्याचं बोललं जाते. पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून न्यायालयाच्या विशेष परवानगीने या महिलेला शुक्रवारी रात्री 10 वाजता अटक केली. पण या घटनेचा तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणामध्ये डॉक्टर वंसळकर यांच्या कुटुंबियांचे आणि घरात काम करणारे कर्मचारी तसेच नोकरांचे जबाबसुद्धा येत्या 2 दिवसांमध्ये घेतले जाणार आहेत. त्यांचा विसेरा सुद्धा तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पिस्तुलातून डॉक्टर वंसळकर यांनी स्वतःवरती गोळी झाडून घेतली त्याचा परवाना त्यांच्याकडे होता. 2000 साली त्यांनी पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाना घेतला होता. 25 वर्षांपासून ती 32 बोर पिस्तूल त्यांच्याकडे होती.
तिच्याच माध्यमातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. पोलीस तपासामध्ये समोर आलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर शिरीष वंसळकर यांना डायरी लिहिण्याची सवय होती. त्यामुळे त्यांच्या डायऱ्या आणि नोंदी पोलीस तपासणीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. यातून अनेक गोष्टींचा खुलासा होईल असंही बोललं जाते. कारण जरी डॉक्टर वंसळकर यांनी लिहिलेली चिठ्ठी समोर आली असली तरी त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारामधून बेदखल का करण्यात आलं होतं आणि खरंच कुठलीही नोंद न करता हॉस्पिटलमध्ये रुग्णालयांकडून पैसे घेतले जात होते का, याचाही तपास पोलीस करत आहेत. जर डॉक्टर गिरीश वंसळकर यांचा या सगळ्याला आक्षेप होता तर ही गोष्ट कुणाच्या सांगण्यावरून सुरू होती असे अनेक प्रश्न अजूनही उपस्थित होत आहे. त्यांची उत्तरं आता पोलीस तपासामधून समोर येतील. पण सोबतच आणखी काही प्रश्न या प्रकरणात आहे. तो म्हणजे मनीषा मुसळे माने ही महिला डॉक्टर गिरीश वंसळकर यांना कशा प्रकारे त्रास देत होती. ती धमक्या कुणाच्या सांगण्यावरून देत होती का? डॉक्टर वंसळकरांनी पोलिसांमध्ये तक्रार का दाखल केली नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या प्रकरणाचे गूढ पूर्णपणे सोडवतील. पण ज्या डॉक्टरांनी रुग्णांवर प्रसंगी मोफत उपचार केले, ज्यांनी अनेकांना मृत्यूच्या दाढेतून वाचवलं, कित्येकांना आपल्या स्वतःच्या विमानातून उपचारासाठी नेलं, त्यांचा अंत असा व्हावा आणि त्याचं कारण प्रामाणिकता ठरावं, हीच मोठी शोकांतिका असल्याचं फक्त सोलापुरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बोललं जाते.